नमस्कार मित्रमैत्रिणींना, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कोबी मंचुरियन. एकच मसाला आहे जो तुम्ही वापरून कुरकुरीत आणि खमंग असे मंचुरियन बनवू शकता. तर आज आपण ते पदार्थ नंतर मी पुढे सांगणारच आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. आपण आता साहित्य बघून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा हा कोबी घेतला आहे, जो की मी खिसून घेतला आहे. तुम्ही खिसून न घेता तुम्ही बारीक असं मिक्सरला वाटला तरी चालतो. थोडासाच फिरवायचं म्हणजे तो जास्त बारीक होत नाही. 3 चमचे मैदा घेतलेला आहे. हे पोहे आहेत जे मी मिक्सरला वाटून घेतलेले. पोहे जर त्या कोबीमध्ये ॲड केले तर मग आपलं जे कोबीमध्ये जे पाणी असतं ते शोषून घेतो पोहे, आणि नंतर आपले मंचुरियन लूज पडत नाही, कडक होतात. हे कॉर्नफ्लॉवर घेतले 2 चमचे, चवीनुसार मीठ. हे लाल तिखट आहे विकतचं. कांद्याची पात आहे ती बारीक चिरून घेतली आहे. ही आले लसणाची पेस्ट आहे जी मी ठेसून बनवलेली आहे, मिक्सरमध्ये काढलेली नाही आहे, त्यामुळे छान चव येते. आणि हा मिक्स व्हेज मंचुरियन मसाला आहे. आपल्याला जे सॉस वापरतात बाहेर जे मंचुरियन खातो आपण, त्याच्यामध्ये भरपूर सारे सॉस वापरले जातात. उदाहरणार्थ डार्क सोया सॉस म्हणा किंवा रेड चिली सॉस. तसे सॉस न वापरता आपण हा जर मसाला वापरला आणि आपण घरच्या घरी पण बनवू शकतो. आणि ह्या मसाल्याची पुडी फक्त 10 रुपयाला मिळते, जी की आपल्या खिशाला परवडणारी असते. म्हणून आपण घरी आणून कधीही वाटलं आपल्याला मंचुरियन खावंसं तर आपण लगेच बनवून करून खाऊ शकतो. आपण जो कोबी खिसून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण मैदा टाकून घेऊ. 3 चमचे मैदा टाकते मी. आपल्या मंचुरियनला बाइंडिंग आली पाहिजे, त्याच्यामुळे जास्त टाकायचं नाही. त्यानंतर पोहे जे वाटून घेतलेले आहेत आपण ते टाकू 2 चमचे. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर टाकायचं. कॉर्नफ्लॉवरने पण कडक होतात मंचुरियन. वरून कडक झाले पाहिजेत, आतमध्ये लूज असले तरी चालतात. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घरी बनवलेली आहे, विकतची नाही आहे ती. कांद्याची पात टाकली की छान असं दिसतात आपले मंचुरियन. लाल लाल कलरमध्ये, थोडासा हिरवा कलर तर पाहिजेच. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकू. लाल मिरची पावडर थोडीशीच टाकते, जेवढं आपल्याला तिखट पाहिजे त्यानुसार टाकायचे, कारण मसाल्यामध्ये तिखटपणा असतो थोडाफार. 1 पुडी व्हेज मंचुरियन मसाला टाकून घेऊ. अजून 1 पुडी आहे ती आपण सॉससाठी वापरणार आहोत. हे मंचुरियनचा मसाला ह्याच्यामध्ये टाकल्यामुळे तुम्ही सुके मंचुरियन पण खाऊ शकता तळल्यानंतर. चला तर आपण मिक्स करून घेऊ. कोबीमध्ये जे पाणी असतं त्याच्यामध्येच हे मिक्स होतं. जर लागलंच पाणी तर थोडंसं नॉर्मल टाकायचं, पण काही पाण्याची गरज लागत नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मिक्स करून झालं की चवीनुसार मीठ टाकायचं. मिठाने पाणी सुटतं लगेच. त्या मसाल्यामध्ये पण मीठ असतं, त्यामुळे थोड्या प्रमाणातच मीठ वापरायचं. आपलं पीठ मस्त असं मळून झालेलं आहे, पूर्ण एकजीव झालं आहे सगळं. आपलं पीठ पण मळून झालेलं आहे. मी तेल तापायला ठेवलं होतं, तर आता तेल पण तापलेलं आहे. फुल गॅसवर मी तेल तापवलं आहे आणि आता लो फ्लेमवर केलेलं आहे गॅस. कारण का तर आपले मंचुरियन जेव्हा तळायला आपण तेव्हा तो लो टू मीडियममध्ये तळायचे, कारण ते पूर्णपणे तळले जातात आतमध्ये आणि वरून क्रिस्पीपणा पण भरपूर येतो. त्यामुळे आपण आता मंचुरियन तळूया. आपण जसे भजे सोडतो तेलामध्ये तसेच सोडून घेतलेत मी. बॉल वगैरे नाही केलेले. आकार कसाही असला तरी छान दिसतात मंचुरियन. एकदा तळून घेतलेत मी मंचुरियन. आता मी बाकीचे पण तळून घेते. लो टू मीडियमवर तळायचे, म्हणजे छान क्रिस्पी होतील, तळले पण जातील आतमध्येपर्यंत.
चला तर मग बाकीचे तळून घेते मी. तर माझे सगळे मंचुरियन तयार करून झालेले आहेत. तर मी ते खाऊन दाखवते तुम्हाला कसे कुरकुरीत झाले ते. बघा वाजतंय. खूप क्रिस्पी आणि व्यवस्थित आपले मंचुरियन तयार झालेले. खूप छान लागतं ते. तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटन क्लिक करायला पण विसरू नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या व्हिडिओ पाहत राहा. गुड बाय.